महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकधी एखादी हालचाल इतकी शांतपणे सुरू होते की लोकांना वाटतं काहीच घडत नाही. पण अचानक एका भेटीनं, एका संकेतानं, एकाच व्यक्तीच्या नावानं संपूर्ण पक्षात वादळ उठतं. छत्रपती संभाजीनगर कन्नडच्या राजकीय पटावर सध्या असंच वादळ उभं राहिले. एकेकाळी आक्रमक, जहाल आणि लोकांमध्ये स्वतःचं स्वतंत्र ब्रँड तयार करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगतीये. पण या सगळ्यात विचित्र असं की प्रवेशापूर्वीच पक्षात ठिणगी पडलीये. हर्षवर्धन जाधवांवर भूतकाळात ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेतून पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सरळ विरोधाचा झेंडा उचललाय. त्यात खैरेसारख्या निष्ठावंत आणि जुन्या शिवसैनिकांच्या रोषामुळे हा प्रवेश केवळ राजकीय नाही तर अंतर्गत प्रतिष्ठेचा प्रश्न झालाय. आणि दुसरीकडे जाधवांच्या विधानभवनात केलेल्या कौटुंबिक संघर्ष, दानवे यांच्यावरील गंभीर आरोप, बीजेपी सोबतचे बिघडलेले संबंध या सगळ्या गोष्टी मिळून संपूर्ण परिस्थितीला आणखी स्फोटक बनवत आहेत. अखेर कोणाचं राजकारण वरचढ होणार? हा प्रवेश ठाकरे गटाला फायदा देणार की घरातच नवा संघर्ष उभा करण्याचं काम करणार? आपण आज हे सगळं खोलात जाऊन समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात पुढचा विचार. आजचा मुद्दा केवळ एका नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा नाहीये, तर दोन पक्षांमधील इक्वेशन, दोन घरातील तणाव आणि एका पक्षातील निष्ठा व आधुनिक राजकारणातील व्यवहारवाद यांच्या संघर्षाचा आहे. हर्षवर्धन जाधव हे नाव कन्नडच्या राजकारणात वेगळ्या शैलीसाठी ओळखलं जातं. थेट बोलायचं, बिनधास्त बोलायचं आणि परिस्थिती कशीही असली तरी मागे हटायचं नाही. 2009ला मनसे, 2014ला शिवसेना, 2019ला अपक्ष, ते जिथे गेले तिथे चर्चा, वाद आणि गोंधळ दोन्ही निर्माण झालाय. पण आज त्यांचं नाव ठळक झालंय ते एका वेगळ्या इक्वेशनमुळे. ठाकरे गटात त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट त्यांच्या घरी भेट घेतली. पक्षातील बऱ्याच जणांना ही भेट भविष्यातील स्पष्ट संकेत वाटली. आणि तो संकेत म्हणजे जाधवांना मशाल हातात देण्याची तयारी. पण एखाद्या भेटीनं फक्त चर्चा नाही तर ठिणगीही उडते. आणि यावेळी ती ठिणगी उडाली पक्षातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ शिवसैनिक चंद्रकांत खैरे यांच्या विधानांनी. खैरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की ज्या व्यक्तीनं भूतकाळात मासाहेब मीनाताई ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर अश्लाघ्य शब्दात टीका केली, अशा व्यक्तीला पक्षात घेतलं तरी कसं? पक्षाचा मान, मूल्य आणि निष्ठा यांचं काय? त्यांच्या नाराजीवागे केवळ भावनिकता नाही तर संपूर्ण शिवसेना परंपरेचा प्रश्न आहे. आणि त्याहून मोठा मुद्दा म्हणजे अंबादास दानवे यांनी जाधवांच्या घरी जाऊन भेट घेणं. खैरेंच्या मते मोठ्या नेत्यानं घरपोच जाऊन प्रवेशाची ऑफर देणं ही नेतेपदाची प्रतिष्ठा कमी करणारी कृती आहे. थोडक्यात चर्चा करायची असेल तर ती कार्यालयात झाली पाहिजे, हा त्यांचा मुद्दा. त्यातूनच हे स्पष्ट होतं की ठाकरे गटात दोन मतं तयार झाली आहेत. एक गट नवीन चेहरे, नवीन इक्वेशन घडवू इच्छितो, तर दुसरा गट परंपरा आणि निष्ठेची बाजू घेतो. या संघर्षाला आज एक मोठी किनार आहे, ती म्हणजे हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद. एका सासऱ्यानं जावयाला विरोध करायचा, तेही राजकीय पातळीवर, आणि जावयांना विधानभवनात जाऊन थेट आरोप करायचे की 6 वर्षांपासून मानसिक छळ, घर न मिळू देणे, मालमत्तांवर कारवाई, प्रॉपर्टीवर बुलडोझर, EVM, गैरव्यवस्था, निवडणूक फिक्स, जीवाला धोका, हे आरोप जेव्हा सार्वजनिक केले तेव्हा बीजेपीमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. कारण दानवे हे फक्त एक सासरे नाहीत, ते महाराष्ट्र बीजेपीमधील वजनदार नेता आहेत. त्यामुळे सासरे जावयाचा वाद आता थेट महाराष्ट्र पॉलिटिक्सचा वाद झाला आहे. या आरोपांचा राजकीय अर्थ मोठा आहे. जाधव हे विधानभवनात जाऊन म्हणतात की मी मरणोत्तर माझी सर्व प्रॉपर्टी सरकारला दान करणार आहे. हे फक्त भावनिक विधान नाही तर बीजेपीला थेट टार्गेट करणारं पॉलिटिकल मेसेज आहे. स्वतः संजना जाधव त्यांच्या पत्नी या सध्या कन्नडच्या आमदार आहेत. त्यामुळे हा संघर्ष फक्त कौटुंबिक नाही तर राजकीय, वारसा, उत्तराधिकारी आणि सत्ता यांच्यातील संघर्ष आहे. जाधवांच्या मते त्यांना पोरगीचे 30,000 रुपये कोर्टानं भरण्यास सांगण्यात आलं आणि हे सगळं राजकीय सुडातून केलं जात आहे. ते म्हणतात की दानवे यांचा प्रभाव इतका मोठा आहे की घर भाड्यानं देणाऱ्यांनाही पोलिसांचा दबाव टाकला जातो. ही भूमिका घेत जाधवांनी जर ठाकरे गटात प्रवेश केला तर समीकरणं बदलतील. भाजपला स्थानिक पातळीवर धक्का बसेल, कारण घरातीलच वाद सार्वजनिक होईल. ठाकरे गटाला कन्नड, छत्रपती संभाजीनगरमध्ये नवा आक्रमक चेहरा मिळेल. रावसाहेब दानवे यांच्यावर थेट प्रहार होतील. पण त्याचवेळी पक्षात खैरेसारख्या निष्ठावंत नेत्यांचा रोष वाढू शकतो. पक्षस्थिती, पक्षशिस्त, विश्वासार्हता आणि प्रतिमा या तिन्ही गोष्टींवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणूनच आजचा खरा प्रश्न असा की या दोन टोकांमध्ये उद्धव ठाकरे कोणती बाजू घेतात? नवीन समीकरणे तयार करून राजकीय फायदा मिळवणं की जुने सैनिकांचा राग सांभाळणं?
शिवसेनेच्या इतिहासात कधीच निष्ठेचा मुद्दा हलका घेतला गेला नाहीये. त्यामुळे जाधवांचा प्रवेश हा केवळ पक्ष वाढवण्याचा नव्हे तर पक्षाचा पाया ढवळण्याचा मुद्दा बनला आहे. आणि म्हणूनच ठाकरेंचा निर्णय पुढील काही दिवसात कन्नडमधील संपूर्ण राजकीय हवा बदलू शकतो. एकंदरीतच एका भेटीनं सुरू झालेला हा प्रश्न आता दोन पक्षांच्या, दोन घरांच्या आणि एका पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा मोठा संघर्ष बनलाय. हर्षवर्धन जाधव ठाकरे गटात येणार का? खैरे आपला विरोध कायम ठेवणार का? दानवे जाधव संघर्ष आणखी चिघळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा अंतिम निर्णय कोणत्या बाजूला झुकणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा पुढचा विचार.